श्री राम जय जय राम। 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 श्री राम। नमस्कार। आज दिनांक 29 ऑक्टोबर। श्रीराम जय राम जय जय राम। भगवंताचे होण्यास आपण निर्दोष असणे जरूर आहे। नमस्कार। आज दिनांक 29 ऑक्टोबर। श्रीराम जय राम जय जय राम। भगवंताचे होण्यास आपण निर्दोष असणे जरूर आहे। भगवंताचे समाधान आम्हाला न मिळण्याचे कारण आम्ही ज्याचे आहोत असे वाटते ते आम्हाला सोडता येत नाही। प्रपंच आम्हाला हवासा वाटतो। जगाच्या तोंडाकडे पाहून समाधान मिळेल असे आपल्याला वाटते। ही प्रपंचाची आणि जगाची आस सोडून भगवंताचे दास झाल्याशिवाय आम्हाला समाधान मिळणे कठीण आहे। हे दास्यत्व येण्यासाठी भगवंताच्या प्राप्तीची उत्कंठा आम्हाला लागणे जरूर आहे। ही उत्कंठा यावी तर ती कशी? भगवंताचे होण्यासाठी आम्ही अगदी निर्दोष असणे आवश्यक आहे। हे निर्दोषपण येण्यासाठी आपण खरोखरच जसे नाही तसे जगाला दिसू नये। मनाने नेहमी शुद्ध असावे। आपण खरोखर चांगले नाही असे आपल्याला कळत असताना सुद्धा लोक आपल्याला चांगले म्हणतात याची आम्हाला खंत वाटणे जरूर आहे। जगात आपले वागणे असे असावे की आपल्याविषयी दुसऱ्या कोणाला शंकाही येता कामा नये। ढोंग मुळीच करू नका। आचार विचाराने इतके पवित्र झाल्यानंतर मग आम्हाला भगवंताचे का बरे होता येणार नाही? भगवंताचे झाल्यावर आम्हाला काळजीचे काही कारणच आहे का? आपण सर्वजण आम्ही भगवंताचे आहोत असे म्हणतो आणि काळजी करतो। हे किती विपरीत आहे। ही प्रपंचाची काळजी नाहीशी होण्यासाठी प्रपंचातले सर्व वैभव धनदौलत ही आपली कर्तबगारी नसून ती रामाच्या इच्छेने आली आहे असे आम्ही म्हटले पाहिजे। माझा प्रपंच तुझ्या इच्छेने चाललाय, तू ठेवशील त्यात मी समाधानात राहील अशी आमची वृत्ती बनायला पाहिजे। यासाठी मोठे वैराग्य पाहिजे असे नाही। खरोखर ते वैराग्य त्याग वगैरेंच्या भानगडीत तुम्ही पडू नका। भगवंत ठेवील त्या परिस्थितीत समाधानात राहणे यासारखे दुसरे वैराग्य कोणतेही नाही। ज्याच्यामध्ये भगवंताचा विसर पडेल त्याच्यावर वैराग्य करा। ज्याच्यामध्ये भगवंताची आठवण राहील तो विवेक समजून आचरणात आणा। प्रपंच उत्तम करा पण त्याच्या अधीन होऊ नका। अधीन होणे हे पाप आहे, प्रपंच करणे हे पाप नाही। शक्य तितके धर्माचे पालन करा। नीती प्राणाबरोबर सांभाळा आणि प्राण गेला तरी नामाची दुगदुगी राहू द्या। इतके नाम तुम्ही सांभाळा। या 3 गोष्टी तुम्ही सांभाळा। गोंदवल्याला तुम्ही इतकी मंडळी येता। मला संकोच असा वाटतो की इतका पैसा खर्च करून इतक्या अडचणी सोसून इतके कष्ट करून तुम्ही येता तर बरोबर काय घेऊन जाता? काहीतरी बरोबर घेऊन जाऊन ते आचरणात आणा। नामस्मरणात तुम्ही सगळ्यांनी राहा। नामाकरिता नाम घ्या। नाम घेऊन काही मागू नका। राम कल्याण केल्याखेरीज राहणार नाही। आपल्याला कोणी चांगले म्हटले तर आपल्या जीवाला धक्का बसून लगेच नामाची आठवण होईल। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। म्हणतात की आपल्याला भगवंताचं समाधान का लाभत नाही तर मुळात आपल्याला जगाची ध्यास आणि आस लागलेली असते। आणि जर आपल्याला पूर्णपणे भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला ही जगाची आस सोडून भगवंताचं होता आलं पाहिजे। पण मुळात त्यासाठी आपण मनाने अत्यंत निर्दोष होणं आवश्यक आहे। पण मुळात आपल्याला जग जर चांगलं म्हणतं तर त्यावेळी आपण खरंच तसे चांगले आहोत का हे आपल्याला जाणणं आवश्यक आहे, नाही का? पण त्या चांगलेपणामागे न धावता आपण आपल्यात काय दोष आहे हे प्रथम पाहिलं पाहिजे आणि मगच आपल्याला त्या दोषांवर काम करता येईल आणि तेव्हाच आपण आपल्या भगवंताच्या अधिक जवळ जाऊ शकतो। तसंच महाराज आपल्याला नेहमीप्रमाणे हेच पुन्हा पुन्हा सांगतात की आपली यात खरी कर्तबगारी काय आहे? आपल्या आयुष्यात आपल्याला जे लाभलेलं असतं ती सारीच तर भगवंताची कृपा आहे। आणि म्हणूनच आपण आपला सर्व अहंकार अहंभाव बाजूला सारून जे काही घडतंय ते भगवंताच्या कृपेने आणि इच्छेने घडतंय
हे पूर्णपणे जाणून आपलं सर्वस्व त्याच्या चरणी अर्पण करावं. प्रपंचात अडकून राहू नये. नीटनेटकेपणाने प्रपंच करावा आणि मग आपला प्रपंच आणि आपला परमार्थ याची सारी जबाबदारी आपला भगवंत घेतच असतो. तेव्हा आपण नामात राहूया, आपल्या प्राणापलीकडे हे नाम जपूया आणि आपल्या भगवंताची कृपा आपल्याला लाभेल याचा विश्वास ठेवून आपल्या गुरुने दिलेलं साधन करून त्या भगवंताची आणि शाश्वत सुखाची, समाधानाची प्राप्ती करून घेऊया. हीच त्या गुरुचरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Shri Ram Jai Ram